टू नॉलेज अचिव्हर यूट्यूब चॅनल. नॉलेज अचिव्हर यूट्यूब चॅनलकडून टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये जिंकलेल्या स्पर्धकांचं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक ह्यासाठी खास होता आणि ह्यासाठी विशेष होता कारण जवळजवळ 13 वर्षांनी आपल्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि 7 मेडल्स भारताने पटकावलेली आहेत. तर गोल्ड मेडल हे नीरज चोप्रा हरियाणा जिल्ह्यातले आहेत त्यांनी मिळवलेलं आहे आणि राहिलेले जे 6 मेडल्स आहेत ह्या बाबतीतही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि सर्वात खास म्हणजे हॉकी टीमने आपल्याला बऱ्याच वर्षांनी हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल मिळवून दिलेलं आहे आणि सर्वात जास्त मेडल मिळवणारा खेळ भारतातला हा हॉकीचा आहे. त्यामुळे पुढच्या सर्व बातम्यांसाठी नॉलेज अचिव्हर आणि यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. हे टॉप 50 प्रश्न येणारी पोलीस भरती असेल, आरोग्य विभाग असेल, त्यानंतर येणाऱ्या तलाठी, झेडपी इत्यादी भरत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि 1-1, 2-2, 4-4 मार्काला या ऑलिम्पिकवर प्रश्न पडूच शकतात 100%. कारण हा ऑलिम्पिक होता आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळालेले. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नॉलेज अचिव्हर या यूट्यूब चॅनलवर विजय अकॅडमी या नॉलेज अचिव्हर या यूट्यूब चॅनलवर टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये झालेले ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि त्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न बघून तुम्ही नक्कीच परीक्षेमध्ये खेळाविषयी आणि ऑलिम्पिकविषयी आलेले प्रश्न सोडवू शकता. तर आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया. मिहिर अकॅडमी या अकॅडमीच्या नॉलेज अचिव्हर यूट्यूब चॅनलवर आपण हँड रिटन नोट्स दाखवत आहोत. तर पहिला प्रश्न आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020ची सुरुवात कधी झाली? 23 जुलै 2021ला. कारण कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली होती म्हणून तिचं नाव टोकियो ऑलिम्पिक 2020 आहे आणि ती सुरुवात झाली 23 जुलै 2021ला. दुसरा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020 कधी संपली? 8 ऑगस्ट 2021. तिसरा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020 हे कितवं होतं? म्हणजे त्याची रँक किती होती? तर ती 32वी होती. म्हणजे 32वी स्पर्धा होती ही 2020ची. चौथा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020 कुठे झालं? जपानमध्ये. पाचवा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकचे शुभंकर काय होते? तर ते मिरा इतोवा असं होतं. सहावा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकचे आदर्श वाक्य कोणते होते? युनायटेड बाय इमोशन्स. सातवा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020चे उद्घाटन समारोहावेळी भारतीय ध्वजवाहक कोण होतं? मेरी कॉम आणि मनप्रीत सिंग हे दोघं होते. आठवा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये कोणत्या खेळाडूला 13 वर्षांनंतर वापसी मिळाली होती? तर बेसबॉल या खेळाला. नववा प्रश्न महत्त्वाचा आहे, ऑलिम्पिक 2024 कुठे होणार आहे? हा प्रश्न नक्की विचारला जाईल. तर पॅरिस, फ्रान्स येथे होणार आहे. 10वा प्रश्न, गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन किती रुपये देण्याची घोषणा केली? तर 75 लाख रुपये. 11वा प्रश्न, सर्वात जास्त पदक कोणत्या देशाने जिंकले? अमेरिकेने 113 पदक. 12वा प्रश्न, भारताने एकूण किती पदक जिंकले? तर भारताने टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये 7 पदक जिंकली, ज्यामध्ये 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ अशी मेडल आहे. 13वा प्रश्न, नीरज चोपडा कोणत्या प्रकाराशी संबंधित आहेत? जेव्हेलिन थ्रो म्हणजे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. 14वा प्रश्न, नीरज चोपडा बेस्ट थ्रो किती मीटरचा होता? तर नीरज चोपडा यांनी बेस्ट थ्रो 87.58 मीटरचा टाकलेला होता फायनलमध्ये. 15वा प्रश्न, मीराबाई चानू यांनी कोणते पदक जिंकले? तर मीराबाई चानू यांनी सिल्वर हे पदक जिंकलं. त्यांचं 49 किलोग्रॅम वेटमध्ये त्या खेळत होत्या आणि त्या वेट लिफ्टर आहेत. 16वा प्रश्न, रविकुमार दहिया यांनी कोणते पदक जिंकले? तर रविकुमार दहिया यांनी सिल्वर पदक जिंकले. ते 57 किलोग्रॅम वजन गटात होते आणि त्यांचा कुस्ती हा प्रकार होता. पी.व्ही. सिंधू यांनी कोणते पदक जिंकले? पी.व्ही. सिंधू यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे आणि त्यांचा खेळाचा प्रकार बॅडमिंटन हा होता. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक इव्हेंटमध्ये 2 पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू? पी.व्ही. सिंधू. 19वा प्रश्न, लवलीना बोर्गोहेन यांनी पहिल्यांदा भाग घेतला होता या ऑलिम्पिकमध्ये. तर त्यांनी
कोणते पदक जिंकले व ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रत्येक मेळ जिंकणारी भारतीय दुसरी मुक्केबाज म्हणजे बॉक्सिंग महिला ब्रॉन्झ मेडल यांनी जिंकलं होतं. त्या आसामच्या होत्या. 20वा प्रश्न, भारतीय हॉकी टीमने किती वर्षानंतर पदक मिळवले? तर भारतीय हॉकी टीमने 2020 ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. ह्याच्या आधी 1980 साली जिंकलं होतं. 21वा प्रश्न, बजरंग पुनिया यांनी ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले? तर ब्रॉन्झ मेडल कुस्तीमध्ये जिंकलं. 65 किलोग्राम वजनामध्ये ते खेळत होते. 22वा प्रश्न, याआधी जपानमध्ये किती ऑलिम्पिक झाले? याआधी जपानमध्ये 3 ऑलिम्पिक झाले, 1964, 1972 आणि 1988. 23वा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत कितव्या रँकवर होता? टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत 48व्या रँकवर होता. 24वा प्रश्न, भारताने किती वेळा सर्वात जास्त मेडल जिंकले? तर भारताने 2 वेळा सर्वात जास्त मेडल जिंकले. पहिल्यांदा 2012ला 6 मेडल्स आणि 2020ला 7 मेडल्स. 25वा प्रश्न, सायखोम मीराबाई चानू हे मीराबाई चानूचं पूर्ण नाव, त्यांचा जन्म कुठे झाला? तर इम्फाळ, मणिपूर. 26वा प्रश्न, नीरज चोपडा आर्मीमध्ये कोणत्या पदावर आहेत? तर नीरज चोपडा आर्मीमध्ये 4 राजपुताना सुभेदार या पदावर आहेत. त्यांचं गाव खंडरा, पानिपत, हरियाणामध्ये आहे. 27वा प्रश्न, रविकुमार दहिया यांचं गाव कोणतं? नाहरी, सोनीपत, हरियाणा जिल्हा. 28वा प्रश्न, बजरंग पुनिया यांचं गाव कोणतं? खुदान, झज्जर, हरियाणा जिल्हा. 29वा प्रश्न, पुसरला वेंकट सिंधू हे PV सिंधूचं पूर्ण नाव आहे. त्यांचं गाव कोणतं? तर हैदराबाद, तेलंगणा. 30वा प्रश्न, लवलीना बोर्गेहेन यांचं गाव कोणतं? गोलाघाट, आसामच्या आहेत त्या. 31वा प्रश्न, हॉकी टीमने कोणत्या देशाला हरवले? टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये हॉकी टीमने जर्मनी या देशाला हरवले आणि हॉकी टीमचे आता कॅप्टन मनप्रीत सिंग आहेत. 32वा प्रश्न, ऑलिम्पिक इतिहासात भारताने किती पदक जिंकली? आत्तापर्यंत ऑलिम्पिक झाले त्याच्यात भारताने 35 पदक जिंकलेली आहेत, ज्यामध्ये 10 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. प्रश्न, भारताने सर्वात जास्त पदक कोणत्या खेळात जिंकले? तर हॉकीमध्ये 13 पदक. 34वा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये किती खेळांना समावेश मिळाला होता? तर 33 खेळांना समावेश मिळाला होता. 35वा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये 4 नवीन खेळांचा समावेश होता. ते खेळ कोणते? तर स्केटबोर्डिंग, सर्फिंग, कराटे आणि स्पोर्ट्स क्लाइम्बिंग. 36वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी जगातील पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण? तर लॉरेन हबर्ट, वेटलिफ्टर आहे त्या. 37वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू कोणता होता? हेंड जाजा, 12 वर्ष, सिरिया देशाचा टेबल टेनिसपटू हा खेळाडू आहे. 38वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त वयाचा खेळाडू? तर मेरी हेना, 66 वयाच्या महिला होत्या, ऑस्ट्रेलियाच्या घोडेस्वारी या खेळामध्ये. 39वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त मेडल कोणी मिळवली? तर एम्मा मेककॉन या महिलांनी, ऑस्ट्रेलियाच्या आहेत, त्यांनी सर्वात जास्त मेडल मिळवले आहेत. 40वा प्रश्न, ऑलिम्पिक 2020मध्ये सर्वाधिक गोल्ड मेडल कोणी मिळवले? कॉलिन ड्रेसेल, अमेरिकेला जे आहे ते, त्यांनी 5 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. 41वा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक 2021चा समारोह भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर बजरंग पुनिया हे होते. 42वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, ऑलिम्पिक 2021चे नवीन आदर्श वाक्य कोणते? तर सिस्ट्रियस, अल्टियस, फोर्टियस आणि कम्युनिस. फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, टुगेदर हे इंग्लिशमध्ये आहे. वरचं त्यांच्या जर्मन भाषेमध्ये त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे, पण आधी सिस्ट्रियस, अल्ट्रियस, फोर्टियस होतं. ह्या ऑलिम्पिकपासून कम्युनिटी म्हणजे टुगेदर हे ॲड झालेलं आहे. 43वी भाषा, टोकियो ऑलिम्पिक खेळामध्ये भारतीय संघासाठी तू ठाणले गाणं कोणी म्हणलं आहे? तर ते मोहित चौहान या गायकाने म्हणलेलं आहे. 44वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये
क्वालिफाय करणारी भारताची पहिली महिला तैराक कोण? तर माना पटेल, ज्या अहमदाबादच्या आहेत. 45वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करणारी भारताची पहिली महिला नौकाचालक कोण? तर नाव आहे नेत्रा कुमानन, त्या चेन्नईच्या आहेत. 46वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करणारी भारताची पहिली तलवारबाज महिला कोण? भवानी देवी, तमिळनाडू इथून आहेत. 47वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा मशालचा वापर केव्हा झाला होता? तर 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये. 48वा प्रश्न, प्राचीन भारत काळात ऑलिम्पिक खेळांना सुरुवात कधी झाली? 776 इसवी सन पूर्वमध्ये. 49वा प्रश्न, आधुनिक काळात ऑलिम्पिक खेळांना सुरुवात कधी झाली? तर 1896 साली ग्रीसमध्ये झाली. 50वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कधी झाली? 23 जून 1894ला पॅरिस येथे. आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय आहे लॉसोने, स्वित्झर्लंडमध्ये. 51वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे प्रथम अध्यक्ष कोण होते? तर त्रेमेतिस विकेलस. आणि सध्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत थॉमस बाच. 52वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची भाषा कोणती आहे? तर ती फ्रान्सिस आणि इंग्लिश आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस कधी साजरा करतात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 23 जूनला. आणि शेवटचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक संघाची स्थापना कधी झाली? तर 1924ला मान्यता मिळाली आणि 1927ला स्थापना झाली. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा हे आत्ताचे अध्यक्ष आहेत. आणि भारतीय ऑलिम्पिक संघाचे पहिले अध्यक्ष मोरारजी दोराबजी टाटा असे होते. थँक्यू. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिहीर अकॅडमीच्या नॉलेज अचिव्हर्स या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.